मात्र आज या खासदार चषक 2026 चा आजच्या दिवसाचा विजेता कोण? चला, गणेशपुरी संघ सलामीची जोडी ती मैदानामध्ये आली आहे. बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर जी दोन व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहेत, ज्यांच्या नावानं आपल्याला स्टँड पाहायला मिळत आहेत, स्वर्गीय शशिकांत पाटील स्टँड जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि नुकताच ज्यांचं निधन झालं, आज आपल्यामध्ये नाही आहेत, ते नुमानभाई पटेल स्टँड, असे दोन स्टँड आपल्याला प्रेक्षकांकरता इथे पाहायला मिळत आहेत. अगदी दर्जेदार आयोजन नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर आणि वाडा तालुका यांच्या वतीनं आयोजित शशिकांत स्मृती सरसवळ यांच्या वतीनं आयोजित खासदार चषक 2026 या स्पर्धेचं देखणं आयोजन. महत्वाचा, निर्णायक, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक सामना. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सातपाटीकरांचा प्रमुख अस्त्र, प्रमुख गोलंदाज अवधूत कामत गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय आणि त्याच्या विरोधात गणेशपुरीकडनं सलामीची जोडी अशोक जाधव आणि त्याच्या साथीनं जितू भोपी. तिथे मॅचला सुरुवात होणार आहे. सलामीची जोडी अशोक जाधव स्ट्रायकर यांकडे, अवधूत कामत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अगदी आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे, जे आपल्याला मुख्यमंचाच्या समोर पाहायला मिळतात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. चला, मॅच सुरू करा. आता वेळ घेऊ नका मित्रांनो, ही विनंती आहे, कारण यानंतर एक सेमीफायनल आणि फायनल अशा दोन मॅचेस बाकी आहेत. प्रेक्षकांनी झेल टिपला तर प्रफुल्ल पाटील यांच्याकडनं 100 रुपये षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट केलं. धन्यवाद विशाल सर, आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेच्या निमित्तानं दिला. अगदी जयेश पाटील यांच्या जवळचे मित्र आहेत आणि स्पर्धेकरता इथपर्यंत आले, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल घेऊन, पहिला बॉल अवधूतचा अगदी योग्य टप्प्यावर पडलाय. एक सिंगल मिळेल, तिथे डिक्लरेशन झोन आहे. इच्छेनुसार स्ट्राईक कुठलाही फलंदाज ठेवू शकतो. एक रन तिथे डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिली एक धाव फलकावर जोडली गेली आहे. अवधूत कामत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपला तर ओवी एंटरप्राइजेस यांच्याकडनं ही 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल फुल टॉस मिळाला. अशोक जाधवनं वळवलंय त्याला, बिटवीन द गॅप खेळलाय. पहिल्या टप्प्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिली आहे दस्तक. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 5 या आकड्यावर. अशोक जाधव स्ट्रायकर यांकडे, अवधूत कामत त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल तिथे अपील पाहायला मिळाली, मात्र पंचांवर प्रभाव नाहीये त्यांचा इशारा. हा वाईड आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर. षटक क्रमांक 1चा खेळ तो सध्या मैदानामध्ये रंगत असताना आपण पाहतोय. गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये सातपाटी. हा इथे मात्र खाली राहिला, शॉर्ट फाईन लेग मध्ये गेला होता. 1 रनचा मोह होता तिथे जिथे भोपीचा, मात्र नाकारला तिथे अशोकनं. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा मॅच आहे आजचा. संपूर्ण दिवस जी काही मेहनत दोन्ही टीमनं केली आहे त्याला फायनल फिनिश टच देण्याची वेळ आहे. जयेश पाटील सुद्धा सध्या आस्वाद घेत आहेत कॅमेरामन बनण्याचा. पुढचा बॉल यावेळेस मात्र खोला टप्प्याचा बॉल तिथे खेळला. एक क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरी करता आले तिथे आणि थ्रो थोडासा वाईट झालाय, त्याचा फायदा मिळालाय. 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाले. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. अवधूत अगदी 8 वर. अवधूत अगदी योग्य टप्प्यावर मारा करतोय, अचूक टप्प्यावर मारा करतोय. 5 बॉल त्यानं अगदी चांगल्या पद्धतीने, 4 बॉल त्यानं आतापर्यंत योग्य टप्प्यावर हाताळले गेलेत. अशोक जाधव सारखा एक लढवय्या आणि झुंजार खेळाडू तो समोर असताना त्यानं त्याला रोखून धरलंय, तोच अवधूत. पुढचा बॉल फुल टॉस मिळाला. तिथे स्वीप केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत स्क्वेअर लेग मधून चेंडूला उचललाय 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 फॉर नो लॉस.
5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तर नंतर 9 ही धावसंख्या राफल कावर आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजाच्या ट्रॅकवरने गोलंदाज अवधूत कामत, समोर जितू भोपी उभा आहे. हा एक खोल्या टप्प्याचा बॉल होता, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूवर 1 रन, त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते येते 10 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस दाफलकावर धावसंख्या 10 आहे. एका बाजूने टीम सातपाटीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय, त्यांच्या विरोधामध्ये टीम गणेशपुरी. या दोन टीम मध्ये ही लढत ती सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आज जर आपण पाहिलं तर ईशान यशस्वी या नावाने ध्रुव 11 सातपाटी हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूनं नित्य साई गणेशपुरी, जे कित्येक वर्षाचं नाव आहे. नित्य साई या नावानं गणेशपुरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, चांगला बॉल, वाईड यॉर्कर, अगदी पुढे खेळवलं, एक सिंगल तिथे घेतली गेली, स्ट्राईक रोटेट केली, 22चा इशारा आलाय. 1 रन, ज्या 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते येते 11वर. सिंगल्स त्या येत आहेत, मात्र मोठे फटके रोखलेत. सातपाटीकरांनी आतापर्यंत गोलंदाजी अगदी योग्य टप्प्यावर केली. अवधूत कामत चांगला मारा करताना पाहायला मिळाला. यावेळेस अशोक जाधव खूप काळ त्याला शांत ठेवू शकत नाही आणि यावेळेस ती शांती, ती चुप्पी मैदानाच्या आतनं त्यानं तोडली आहे. बॉलला उचलून फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर, सीमा रेषा पार, दमदार क्वालिटी स्ट्रोक. इथे आलाय षटकार 6. झेल पिवळ्या पट्ट्याच्या मागे घ्यायचंय, आत घेतले तर 100 रुपये रिटर्न घेतले जातील तुमच्याकडनं. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा इथे रडार मध्ये जर आला असता तर हा षटकारच होता. बॅटचा फ्लो लाजवाब होता, मात्र बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल टॉस झाला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला, निर्धाव आलाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र खोला टप्प्याचा चेंडू बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केला, तिथे फंबल झालाय. दुसरा रन करता येईल का, मात्र रोखलं गेलंय, कारण दोन्हीही महत्वाचे बॅटर आहेत. त्यामुळे कोणी स्ट्रायकर इनकडे असो तो षटकाराचाच प्रयत्न करेल. धावसंख्या 18 लागली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावा दाफल कव्हर आहेत. मॅच महत्वाची आहे, कोण विजयी होईल, सेमीफायनल मध्ये कोण पोहोचेल, आकर्षक ट्रॉफी आपल्या सोबत कोण घेऊन जाईल, त्याकरताची महत्वाची लढत आहे. यावेळी जितू भोपेचा हा बॉल बॅक टू द बॉलर खेळला होता. 1 रन करता प्रयत्न आहे, 1 रन तिथे कंप्लीट झाले. आता दुसरी करता आलेत आणि दोघांमध्ये कॉलिंग मध्ये गडबड होती. तिथे जितून खेळावं की अशोकनं खेळावं यामध्ये गडबड होती. धावसंख्या 19 धावा दाफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय, 11 बॉल आतापर्यंत कंप्लीट झाले, ज्यामध्ये 19 लागलेत. 2 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 19 ही धावसंख्या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, त्याला अशोकनं उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय आणि चांगला दर्जेदार झेल तो संपन्न केलाय. संपवला अशोक जाधवचा खेळ. 19 धावा दाफलकावर, विजयाकरता 20 धावसंख्येचं लक्ष. टीम गावदेवी अकलोली कर्णधार आपल्याला संपर्क साधायचा आहे. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अकलोली यतीन पाटील आपलंही स्वागत आहे. माजी उपसरपंच अकलोली योगेश पाटील आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यतीन आपला कॅप्टन आपण टॉस करण्याकरता इथपर्यंत पाठवायचा आहे. या 2 ओव्हर नंतर यातील विजयी संघाबरोबर टॉस केला जाईल. अकलोली आणि यातील विजयी संघ. रंगतदार मॅचेस या स्पर्धेनं दाखवल्या, दर्जेदार खेळ या स्पर्धेनं दाखवला. वाडा तालुक्याची 2026 ची सुरुवात अगदी धमाकेदार झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. खासदार चषक 2026 अगदी प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा उभी केली. स्पर्धा ठेवली म्हणजे तुम्हाला खूप मेहनत करावी लागते, म्हणजे फॅमिलीला कमी आणि मैदानाला जास्त असा वेळ तो तुम्हाला द्यावा लागतो, तेव्हाच एक स्पर्धा यशस्वी होते. सोपं नसतं. शशिकांत स्मृती सरसवळ आणि त्यांना साथ लाभली ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाडा शहर आणि वाडा तालुका, ज्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होतीये. कारण हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील अंतिमचे सामने ते आपल्या समोर येत आहेत.
विजय करता जर आपण पाहिलं तर 12 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. चला सलामीचे बॅटर अवधूत, आपले बॅटर्स आपण लवकरात लवकर पाठवायचे, वेळ कमी आहे म्हणून 1 षटकाची कपात केली आम्ही. सकाळी जर टीम वेळेवर आल्या असत्या तर 5-5 ओव्हरच्यावर मॅच खेळवल्या असत्या. टीम उशिराने आले, 2 तास फुकट गेले आणि त्यामुळे 2 ओव्हरची मॅच करायची वेळ येते. खेळाडू कंप्लेंट्स करतात की कमी ओव्हरच्या मॅच होतात, मात्र तुमच्यामुळे होतात, याचाही विचार करा. आयोजकांना कुठेच तिथे कमी ओव्हरच्या मॅच खेळवण्याचा हेतू नसतोच. एवढं मोठं आयोजन केलं, एवढा मोठा डोलारा उभा केला, एवढी मेहनत घेतली आहे, कशा करता तर चांगला खेळ पाहायला मिळावा म्हणून. असंच मेहनत घेतलेली नाहीये. वेळेवर जर खेळाडू आले तर मॅच ही वेळेवर चालू होऊन चांगल्या चांगल्या ओव्हरच्या होतील. 2 ओव्हरची मॅच आहे, मात्र मॅच महत्वाची आहे. जिंकेल त्याच्यासोबत एक ट्रॉफी असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. 2 बॅटर ज्यांना मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता धाडले गेले, भावेश पाटील आणि आदिल सुनेवाला, असे 2 खेळाडू मैदानामध्ये. आदिल सुनेवाला आणि भावेश पाटील जे बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये आलेत. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गणेशपुरीकडनं प्रमुख अस्त्र पांडुरंग मोर, जो गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशा पद्धतीने मारा इथे साध्य केला जाईल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पहिला चेंडू तिथे पाठ थोपटवतोय बॅटरची, बॉल जाऊन पाठीवर आदळला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चांगल्या पद्धतीचा बॉल इथे डिलिव्हर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील पहिला चेंडू. पांडुरंग मोर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता विजयाकरता 20 धावसंख्येचं लक्ष. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि इथे ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय, 10चा रन रेट फाईट करण्याजोगा आहे, ज्याबरोबर लढता येऊ शकतं. इथे मात्र फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे विकी काळे येतोय तिथे बॉलवर. जोपर्यंत बॉलला त्यानं फील्ड केलं, 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल. क्रिकेटमध्ये चाणाक्षरता महत्वाची आहे. तुमची बौद्धिक क्षमता, जो खेळ क्षणाक्षणाला तपासतो ना, त्या खेळाचं नाव क्रिकेट. इथे बुद्धिमत्तेला वापरणं खूप गरजेचं आहे. अगदी तुम्ही कुठे थ्रो करताय, कुठल्या एंडला बॉल फेकताय ना, तेही महत्वाचं असतं. जेव्हा 2 धावा घेतात ना, तेव्हा तुम्हाला जवळचं एंड कुठलं आहे किंवा मग तिथे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का, या सर्व गोष्टी तपासून थ्रो करणं गरजेचं असतं. पांडुरंग मोर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. चांगली गोलंदाजी पांडुरंग मोर करतोय. या ओव्हरचे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 3 चेंडू नंतर धावसंख्या 1 आहे. जसं प्रत्युत्तर दिलं होतं, पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती अवधूत कामतनं, अगदी तशीच गोलंदाजी सध्या करतोय पांडुरंग मोर. यावेळेचा बॉल तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथे रोहिदास तांबडेने टिपलाय. झेल संपवलाय. आदिल सुनेवालाचा खेळ. पहिल्या विकेटचं बदल. खेळाडू बाद. जंगलाच्या लगत आहे. एखादा नागोबा इथना बाजूने येऊ शकतो. प्रेक्षकांकरता झेल आणि त्याकरता प्रफुल्ल पाटील यांच्याकडनं 100 रुपये आहेत. पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर झेल घ्या. ओबी एंटरप्राइजेस योगीजी पाटील यांच्याकडनं ही 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 200 रुपये मिळतील. संध्याकाळ सुद्धा होत चालली आहे, त्यामुळे 200 रुपये कामात येतील.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. पांडुरंग मोर, चांगला बॉल, अगदी दर्जेदार बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. चांगला रिटर्न, एकच रन तिथे दाफलकावर जोडली जाते. ज्या एकच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 हा आकडा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मिनिटं फक्त एक बॉल होता. शेवटचा बॉल या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पांडुरंग मोर जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करण्याकरता आपल्याला पाहायला मिळते भावेश पाटील. इथे भावेशनं बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक विकी काळे त्याला प्रेक्षक बनवलंय. त्याच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 12 धावसंख्येची गरज. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 6. विजया करता 12 धावा. शेवटचा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याला अचूकतेने हेरलं. थोडासा टप्पा तो आखूड झाला आणि त्यामुळे बागफुटला जात असताना एक दमदार हिट तो मैदानाच्या आतनं लावला. ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना 8 वर जाऊन पोहोचली. आता 6 बॉलचा खेळ आहे. 12 धावसंख्याची गरज आहे. जितू भोपी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. या स्पर्धेत ज्यानं दमदार खेळ दाखवलाय, फलंदाजी असो वा गोलंदाजी या दोन्हीमध्ये ज्यानं प्रावीण्य दाखवलंय, तो जितू आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज सिद्धार्थ. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिद्धार्थला सिद्ध करून दाखवावं लागेल. तो एक दर्जेदार बॅटर आहे. तो कसा खेळ करतोय ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल. इथे पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावर. भावेशला नॉन स्ट्राईक एंडकडे ठेवायचंय. बघा ती रणनीती इथे पाहायला मिळाली. ह्या खूप साऱ्या गोष्टींना क्रिकेटमधनं शिकायच्या असतात जे नवे संघ खेळतात. बघा अशोक दादा विकेटच्या मागे उभा आहे. त्याने बॉल पकडल्या काय केलं, नॉन स्ट्राईक एंडकडे नेम धरला. तिथे फलंदाजाला स्ट्रायकर एंडकडे येऊ दिले नाही. या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. जो भावेशनं षटकार मारला ना त्याला स्ट्रायकर एंडकडे आणायचा नाहीये. हा मनसुबा त्यानं तिथे दर्शवला. यावेळेस मात्र हा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक मयुरेश पाटील तो चेंडूला जज करतोय आणि तिथे बघूया नेमकं काय घडलंय. पाय गेलाय ना, पाय गेलाय ना, चौका आहे ना, पाय गेलाय ना, पाय आहे ना. एक मिनिट चेक कर ना, चेक कर. तिथे चेक केलं जाईल. फिल्डिंग लावून घ्या. जो काय डिसिजन आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत फिल्डिंग सेटअप करून ठेवा. काय 4 इथे चौकाराचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय हा चौकार आहे. आता बॉल शिल्लक आहे. 4 रन्स बनवायचे आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. 8 धावसंख्येची गरज आहे. लॉंग ऑफ त्याच्यापासून थोडासा दूर राहिला चेंडू आणि चौकारामध्ये परावर्तित झाला. आता येणारी 4 बॉल 8 ची गरज. एक चांगला फटका सिद्धार्थच्या बॅटमधनं मैदानात खेचला गेलाय. बघूया येणाऱ्या बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी होईल. येणाऱ्या बॉलमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. 4 मध्ये 8 बनवले जातील की 4 मध्ये 8 पासून रोखलं जाईल. जितू भोपी यावेळेस सिद्धार्थच्या रडार मधला बॉल
त्याला फेकून दिलं सीमारेषा पार. इट्स अ हाय अँड हँडसम बॉल, सीमारेषा पार, षटकार. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 3, त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 2. मॅच अजूनही 3 बॉल मध्ये 2 वर बाकी आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. अकलोली संघाचा संघनायक आपल्याला संपर्क साधायचा, लगेचच टॉस करण्याकरता या इकडे. साईनाथ पष्टे इथे आलेत. साईनाथ, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल. इथे मात्र सॉफ्ट हँडलचा वापर केला आहे. फिल्डिंग खराब. ही रन वाचवणं गरजेचं होतं, मात्र तिथे बॉल तो हातामध्ये आलाच नाही. 1 रन तिथे कंप्लीट झाली. स्कोर लेवल 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. हा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपानं आला असता तर काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं आणखी, मात्र तिथे बॉल हातामध्ये आलाच नाही. आता विजयाकरता 2 चेंडूचा खेळ आहे. 1 धावसंख्येची गरज आहे. 2 मध्ये 1 बनवायची आहे. पुढचा बॉल जितू भोपी. इथे मात्र कलात्मक फटका आणि विजयी होतीये टीम सातपाटी या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. अगदी चांगला खेळ इथे दाखवला. ईशान यशस्वी 11, ध्रुव 11 सातपाटी हा संघ इथे विजयी होते. हार्ड लक टीम नित्य साई गणेशपुरी, आपण आलात, आपण खेळलात. चला अवधूत पहिल्या टॉसला ये मित्रा, कारण वेळ कमी आहे, त्यामुळे टॉस करता पहिल्यांदा यायचंय. नाणेफेक इथे केले जाईल. टॉस इथे केले जाईल. या सेमीफायनलच्या मॅचचा टॉस केला जाईल. जयेश पाटील पहिला टॉस करून घ्या, नंतर बाकीचं जे काय आहे ते मॅच आपण पहिला चालू करून घेऊ, कारण मॅच होणार नाही. पुढच्या मॅचेस होणार नाही. 1 मॅच आहे अजून.